कुकडी कालव्याच्या पाण्याच्या आवर्तनासाठी आणि तातडीनं फळबागांना पाणी मिळण्याच्या मागणीसाठी जलसंपदा विभागानं त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी करत पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मंगळवार दिनांक 13 मे पासून श्रीगोंद्याच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। आंदोलनादरम्यान जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या वतीनं कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांची मागण्यांसंदर्भात झालेली चर्चा निष्फळ झाल्यानं म्हस्के यांनी आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी म्हस्के यांनी सांगितलं की कुकडी सल्लागार समितीची बैठक होऊन 8 दिवस उलटूनही अद्याप पाणी सोडण्याबाबत निर्णय नाही। यामुळे लाभधारक शेतकरी संभ्रमात असून पाण्याअभावी शेती, फळबागा, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। कुकडी कालव्याद्वारे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडण्याचं नियोजन जाहीर करण्यात आंदोलनात येऊन अधिकाऱ्यांनी आवर्तनाची तारीख 16 मे पासून सुरू होणार असल्याची सांगितली, परंतु किती दिवसांचं आवर्तन असणार आहे आणि आवर्तन समाप्तीची तारीख, तालुकानिहाय पाणी वाटप आणि आवर्तन पद्धत याबाबत प्रशासनानं कोणतीही स्पष्टता दिलेली नाही। अधीक्षक अभियंता यांच्या वतीनं कोकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली। 16 मे रोजी आवर्तन सुरू करणार असल्याचं सांगितलं आणि तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांच्या फळबागांचे कृषी विभाग सर्व्हे करत आहे, त्यामुळे अद्याप शेतीसाठी आवर्तनाचा निर्णय नाही, पण आमच्या मागण्या आहेत की हे आवर्तन किती दिवसांचं असणार आहे हे स्पष्ट करा। या आवर्तनात होरपळलेल्या श्रीगोंदा तालुक्याला सुरुवातीपासून पाणी द्यावं। फळबागांच्यासाठी हे आवर्तन असणार आहे का? असेल तर इतके दिवस फळबागांचा सर्व्हे का केला नाही? श्रीगोंदा तालुक्याच्या वाट्याला किती दिवस पाणी देणार आहेत? या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय आणि श्रीगोंदा तालुक्यावर अन्याय होत असेल तर आमरण उपोषण आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राजेंद्र म्हस्के यांनी केला आहे। सल्लागार समितीची बैठक 5/5 झाली आणि अपेक्षित होतं त्याच दिवशी की आपलं हे रोटेशनच्या तारखा आणि प्रत्येक तालुक्याला किती पाणी मिळणार, किती दिवस देणार आणि अनेकांची मागणी आहे की मागच्या वेळेस तालुक्याला पाणी मिळालं नाही मागच्या रोटेशनला, मग आता किमान श्रीगोंद्याला आधी द्यावा, नंतर कर्जत करमाळ्याला द्यावा ही अपेक्षा होती। आणि ह्या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर, आमदारांबरोबर या कमिटीमध्ये चर्चा झाली, परंतु सल्लागार समितीची बैठक होऊन 8 दिवस उलटले, परंतु अजून किती पाणी देणार आहेत, कसं देणार आहेत, कधी सोडणार याबाबत कसलाही त्या शासनामार्फत किंवा सल्लागार समितीच्या मार्फत कसल्याही गोष्टीचा खुलासा झाला नाही किंवा नोटीस जारी काढलं नाही। पाणी फळबागाला देणार आहे का पिण्यासाठी देणार आहे याचा कसलाही उल्लेख न केल्यामुळं आम्ही एक 8 दिवसापूर्वी नोटीस दिलं की 13 तारखेपर्यंत पाणी सोडा तातडीने, आणि जर सोडलं तर ते आधी श्रीगोंद्याला द्या। आणि त्या संदर्भात मी 13 तारखेपासून या ठिकाणी बसलो आहे। उपोषण करण्याचा दरवेळेस श्रीगोंद्याला कोणताही म्हणजे खरीप हंगाम असो किंवा रबी हंगाम असो कधीही श्रीगोंद्याला पाणी मिळत नाही, ही अवस्था आज गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय। आणि पाणी उपलब्ध असून जर पाणी मिळत नसेल तर आता लोकांची मानसिकता या ठिकाणी अत्यंत खराब झाली आहे आणि आता उन्हाळ्याची तीव्रता वाढली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि आज रोजी पाण्याची गरज असताना, धरणामध्ये पाणी असताना सुद्धा पाणी मिळत नाही आणि दररोज पाण्याला उपोषण करायचं किंवा रस्ता रोको करायचा, मोर्चा काढायचा हे मात्र श्रीगोंद्याच्या जनतेच्या वाट्याला आहे। आणि आजही आम्ही 2 दिवस झाला बसलो आहे, अजूनही निर्णय होईना आणि तो जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या मुद्द्यावर ठाम आहोत की आधी आम्हाला पाणी द्या, आणि आम्हाला पाणी द्यायला तुम्हाला अडचणच असेल तर आमची एक चारी काढा दरवेळेस ते खालचं पाणी जात आहे तोपर्यंत, आणि विषय जर केला तसा अगोदर द्यायचा तर अवघड काहीच नाही। कर्जतला आणि करमाळ्याला पाणी द्यायचं म्हणलं तर जवळजवळ 20 दिवस जातात, जायला 5 दिवस, त्यांना दिलं 10 दिवस, तर 25 दिवसाचा कालावधी। 25 दिवसांत जर श्रीगोंद्याला पाणी मिळालं, श्रीगोंद्यात काय राहील? कसलंही पीक राहणार नाही, कसलीही फळबाग राहणार नाही, आणि तसं झालं तर तोपर्यंत पाऊस येणार आहे, मग त्या पाण्याचा आम्हाला काय उपयोग होत नाही। जर आम्हाला आधी पाणी दिलं तर आमच्या वाट्याला जास्तीत जास्त 5 दिवस मिळतील किंवा 6 दिवस मिळतील, मग 6 दिवस जर लेट गेलं करमाळ्या कर्जतला तर काय फरक पडत नाही, पण 25 दिवस जर 25 दिवसात जर विचार केला तर श्रीगोंद्याला फरक पडतोय। म्हणून करता आमची मागणी आहे आणि त्या मागणीचा विचार व्हावा त्या संदर्भात आम्ही बसलोय। काल कार्यकारी अभियंता त्या ठिकाणी आले होते, त्यांची संग चर्चा झाली। 16 तारखेला पाणी सोडण्याची जवळजवळ त्यांची तयारी झालेली आहे आणि पिंपळगाव जोग्यातलं पाणी हे काढणार आहे 16 तारखेला, आणि 16ला संध्याकाळी आपल्याला पाणी सुटू शकतं, परंतु सुटलेलं पाणी पहिल्यांदा कोणाला देणार हा विषय नाही, किती देणार हा विषय नाही, म्हणून करता आम्ही बसलोय, बघतोय आता चर्चा चालू आहे म्हणतात, वर्षाशी बोलतोय, आमदाराशी बोलतोय, परंतु अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधीच्या दोघांच्या या खेळामध्ये तालुका मात्र त्या ठिकाणी खळखळून निघलेला आहे। कोट्यवधी रुपयाचे लोकांचं नुकसान झालेलं आहे, कोणाच्या फळबागा गेल्या, कोणाचे ऊस गेले,
ह्याला जबाबदार कोण, ह्या पापाचा धनी कोण आहे याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आणि या तालुक्यात विरोधी पक्ष जिवंतच राहिला नाही. ज्यांना वाटतं कारखानदार आहेत त्यांचा कारखाना जागला पाहिजे, पण ते कारखानदार सुद्धा ह्या विषयावर बोलत नाही. हे माझं तालुक्यातलं दुर्दैव आहे. आणि म्हणून करता सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी रस्ता यावं लागतं, उपोषण करावं लागतं. हे मात्र आमच्या पाचीलाच पुंजलेलं आहे. हे कधी थांबतंय, आता हे कधी थांबणार आहे, हा मात्र याच्यावर काळच उत्तर देईन. आम्ही मात्र आमच्या उपोषणावर थांबावं. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.